तर संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय देणं महत्त्वाचं असं आदिती तटकरे म्हणतात। आरोपींना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न असंही तटकरेंनी म्हटलंय। दोषींवर कारवाई व्हावी सर्वांचं मत असं आदिती तटकरे म्हणतात। राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे आपल्या बरोबर आहेत। आदिती तटकरे यांच्याशी आपण बोलणार आहोत। ताई, गेल्या महिन्याभरापासून बीडच्या प्रश्नांवरतून सातत्याने धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जातंय। सत्ताधारी बाकावरचे विरोधक पण दोघेही टार्गेट करतात। मला असं वाटतं की मूळ विषय हा संतोषजी देशमुख यांची जी हत्या झाली त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासंदर्भातली आहे। राज्य शासन म्हणून, सरकार म्हणून आमची भूमिका हीच आहे। मुख्यमंत्री महोदयांनी, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा ती स्पष्टता दिलेली आहे की त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि आम्ही त्या बाबतीतल्या कुटुंबाला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून, आरोपींना तिथं कठोर त्यांना शिक्षा झाल्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती पावलं जी आहे ती सरकार उचलत आहे। ताई, प्रकाश सोळंके जे तुमच्या पक्षाचे सिनियर आमदार आहेत ते देखील सातत्याने म्हणतात की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा। याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे आज मी त्या पक्षाचे आहे, आणखीन आमचे आमदार सत्तेतल्या पक्षाचे आहेत, आमचे विजयसिंह पंडित असतील। मूळ आमची त्याच्यामधला विषय हे आहे की त्या पीडित कुटुंबाला, ज्या कुटुंबाने आपला पुत्र गमावलेला आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून जी पावलं आहेत ती सरकार उचलत आहे। आणि आमच्या सगळ्यांची ही मागणी आहे की त्या कुटुंबाला न्याय मिळत असताना जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। याबाबत काही कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंगणे, TV9 मराठी।